तुकाराम गुरु सखाराम महाराज जय। ज्येष्ठ वद्य प्रतिपासून ते आषाढ शुद्ध नवमीपर्यंत सद्गुरू सखाराम महाराजांची वारी या 250 वर्षाची या परंपरेला 2 वर्षाच्या करोना काळाच्या संपल्यानंतर आज परत सुरुवात झालेली आहे। हा 24 दिवसाचा पायी प्रवास आहे। या प्रवासामध्ये अनेक तालुके अनेक खेडे आहेत। वारीचं महत्त्व म्हणजे सर्व इंद्रियांवर व जो आपल्या परीने आणि जो आपल्या व्यवस्थेप्रमाणे वारीमध्ये जशी व्यवस्था लागेल तशी ती व्यवस्था त्यांनी प्रत्येकाने करून घ्यावी। इथे कोणीही लहान मोठं नाही, सर्व समान असतात। त्या समानतेमध्ये सामाजिक बांधिलकी बांधलेली आहे। सर्व समाजातले वारकरी आहेत। वारकऱ्यांमध्ये स्त्री पुरुष हे सर्वच आहेत। ह्या वारीचा एक पैठणपर्यंत एक टप्पा आणि पैठणनंतरचा दुसरा टप्पा। ह्या टप्प्यामध्ये पैठणपर्यंत लहान लहान मुक्कामी आणि पैठणनंतर साधारण दररोज 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास आहे। या 9 दिवसाच्या प्रवासामध्ये परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, नगर इथले अनेक भक्तमंडळी वारीत सामील होतात। आता साधारण 200-250 लोक आता आहेत। जास्तपर्यंत पंढरपूर जास्तपर्यंत 1,500-2,000 लोक मंडळी वारी सुरू होतात, सामील होतात। या वारीचं आषाढ शुद्ध नवमीला पोहोचल्यानंतर दशमीला ज्या महत्त्वाच्या पालख्या आहेत, म्हणजे ज्ञानोबापासून ते निवृत्तीनाथापासून ते सर्व ज्या पालख्यांचा मार्ग असतो त्या दशमीला पंढरपुरात प्रवेश करतात। त्या पालख्यांना समोर जाऊन ते दर्शन घेणे आणि मानाने ते नारळ देतात। हा सांगतेच्या पौर्णिमेला बाल्याचं कीर्तन आणि गुरुपौर्णिमा म्हणून अनेक भक्त परत येतात। एकादशी ते पौर्णिमेपर्यंत हा मोठा उत्सव असतो। या उत्सवामध्ये सर्व जण सामील होतात। कमीत कमी पंढरपुरामध्ये ह्या काळामध्ये 10 ते 15,000 लाख वारकरी जमतील अशी अपेक्षा आहे। पण कोणी कोणाची हे करत नाही, कोणी कोणाला हे करत नाही। पोलीस स्टाफ जरी असेल तरी संख्येच्या मानाने पोलीस बंदोबस्त कमी असतो, पण कधीही अनुचित प्रकार घडत नाही। याला कारण फक्त पांडुरंगाची कृपा आणि संत मंडळींची कृपा आहे। याचं एकच महत्त्व आहे की कोणी कोणालाही वारीत बोलवत नाही। ज्याला एकदा पंढरपूरची ओढ लागली की तो सहज प्रत्येक दिंडीमध्ये चालत्यांमध्ये सामील होतो।